शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत जे आपण अर्ज भरले आहेत, आता मागील 2-3 दिवसापासून एक दोन वेंडर त्याच्यामध्ये ॲड होत आहेत आणि बरेचसे शेतकरी बांधवांनी आता त्या वेंडरचं सिलेक्शन केलेलं आहे. परंतु ते वेंडर आल्याच्या नंतर काही तासातच त्या ठिकाणाहून गायब होत आहेत. मग त्याचा कोटा संपत आहे का मग आणखीन काही त्याला प्रॉब्लेम येत आहे ते सध्याच कोणाला काही कळायला मार्ग नाही. पण त्याच्याबद्दल सुद्धा काही थोडंसं अपडेट आपल्याला मिळालेलं आहे आणि नवीन कंपन्या त्याच्यामध्ये काही ॲड होणार आहेत. 5-10 कंपन्या ॲड होणार आहेत. त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला जे आहे ते अपडेट मिळालेलं आहे. त्या कोणत्या आहेत नवीन कंपन्या ते आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन शासकीय योजनाचे अपडेट असोत, सोलार योजनेविषयी अपडेट असोत, तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, पाहूयात लवकर त्या कंपन्या नेमक्या कोणत्या आहेत. त्या मार्चमध्ये फर्स्ट वीकमध्येच त्यामध्ये ॲड होतील. काही उद्यापासूनच ॲड व्हायला चालू होतील. याच्यामध्ये आम्ही आज भरपूर ठिकाणी म्हणजे जे या महावितरणचे जे कर्मचारी आहेत या योजनेशी निगडीत आहेत आणि या योजनेमध्ये काम करतात. आता यांनी सांगितलेलं आहे की या जे कंपन्याचं आहे ते अप्रूव्हल आलेलं आहे. परंतु वेबसाईटवर काय आहे की थोड्याफार प्रमाणात काही कामं चालू आहेत वेबसाईट दुरुस्तीचं. सध्या स्थितीत नवीन फॉर्म भरताना भरपूर अडचणी आहेत. त्याच्यावर जे आहेत ते काम चालू आहे. 10 HP जे सोलार पंप त्याच्यामध्ये मिळणार आहेत काही शेतकऱ्यांना, तर ते सुद्धा त्याच्यावर ॲड करणं चालू आहे. त्यामुळं काही या वेंडरमध्ये जे आहेत ते बऱ्याचशा काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे ते ऑनबोर्ड केल्या जात नाहीत. काल आता आपल्याला राईट वॉटर आणि ओसवाल त्या ठिकाणी दिसत होते, परंतु ते काही वेळ दिसले आणि नंतर सहज लगेच त्या ठिकाणाहून गायब झाले होते. तर त्यांचा कोटा वगैरे संपलेला नव्हता. त्याच्यामध्ये त्याचं जे आहे ते टेक्निकली त्यांना काही बॅकएंडला डाटा वगैरे शो होण्यास प्रॉब्लेम होता, त्यामुळे ते त्याच्यावरून निघून गेले होते आणि पुन्हा आज दुपारी ते ॲड झाले होते. आता ते त्यांना कोटा किती दिला होता, मला वाटते 2000-2500 काहीतरी कोटा त्यांना थोडा उपलब्ध करून देत आहेत. तेवढं ॲड होणाऱ्या कंपन्या ज्या आहेत ते लुबी पंप एक कंपनी आहे त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. लवकरच ती कंपनी सुद्धा तिथे ॲड होईल. त्यानंतर राईट वॉटर पुन्हा एकदा नव्याने ॲड होणार आहे. काल झालीच होती पण पुन्हा सुद्धा राईट वॉटर त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. त्यानंतर अल्टेक इंजिनिअरिंग ही एक कंपनी त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. आता दुसरी एक कंपनी आहे त्याच्यामध्ये इकोझन्सेस हे देते आणि गोल्डीचे पॅनल येतात. त्याच्यामध्ये पर्ल, गोल्डी आणि माधुरी या 3 नावाने, आता तिन्हीपैकी कुठली ऑनबोर्ड होते त्याच्यामध्ये, पण 3 नावाने त्यांचं टेंडर आहे त्या ठिकाणी, तर ते तिन्ही नावाने ऑनबोर्ड होऊ शकते. त्याच्यानंतर PV पॉवर टेक्नॉलॉजीज म्हणून एक कंपनी आहे, ती सुद्धा त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. त्यानंतर टाटा आहे. त्याच्यानंतर तुमची शक्ती आहे. टाटा कंपनी जे आहे ते तुमची ओसवालचंच त्याच्या अंतर्गत पंप कंट्रोलर मिळणार आहे. आणि शक्ती कंपनी आहे ते शक्ती प्रीमियर एनर्जीचं हे देते, पॅनल देते आणि जे आहे ते पंप वगैरे ते सगळं शक्तीचंच आहे. त्याच्यानंतर GK एनर्जी पुन्हा एकदा नव्याने त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. जरी त्याचा कोटा संपला असेल तरी नव्याने त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. आता बघा, जयदन श्री सावित्री ही कंपनी मागे आपल्याला त्याच्यामध्ये दिसली होती, परंतु नवीन एकदा पुन्हा नव्याने ती कंपनी ॲड होणार आहे. आणि त्याच्याच अंतर्गत ज्या कंपन्या आहेत त्या रोटोसोल आहे, रोटोमॅक आहे आणि त्याच्यानंतर श्री सावित्र, एवढ्या कंपन्या या कंपनी सोबत जे आहेत ते त्या ॲड होणार आहेत. त्यांचे सुद्धा टेंडर त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर तुमचं रोटोसोल आहे. त्याच्यानंतर तुमचं इलेक्ट्रा सोलर म्हणून एक कंपनी आहे, ती सुद्धा त्याच्यात ॲड होणार आहे. त्याच्यानंतर स्पॅन पंप ही पण त्याच्यामध्ये कंपनी ॲड होणार आहे. त्याच्यानंतर जुना आहे, जुना सोलार म्हणून एक कंपनी आहे, ती सुद्धा तिथे ॲड होणार आहे. त्याच्यानंतर क्रॅम्प्टॉन कंपनी आहे, ती सुद्धा त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. बघा, त्याच्यात 60 पेक्षा जास्त कंपन्या त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत त्या वेंडर लिस्टमध्ये. परंतु आता जे काय आहेत यांचे जे टेंडर वगैरे आहेत ते टेंडर सर्वच कंपन्याचे तिथे आलेले आहेत आणि या टेंडरला जे आहे ते अप्रुव्हल हळूहळू मिळत आहे आणि या लोकांना अप्रुव्हल मिळालेले आहेत. आता घाबरून जाण्याचं कारण नाही की कंपनी आली आणि लगेच त्या ठिकाणावर निघून गेली म्हणजे तिचा कोटा पूर्ण वर्षासाठी संपला अशातला भाग नाहीये. त्या ठिकाणावर कंपन्याला म्हणजे मोजकाच 2000-2500 अशा पद्धतीत ते कोटा उपलब्ध करून देत आहेत. कोणत्याला 1500, कोणत्याला 2000 अशा पद्धतीत तिथे कोटा त्यांना मिळत आहे. परंतु हे जी कंपनी आहे वर्षामध्ये 2दा-3दा त्यांना कोटा मिळणार आहे आणि त्याच कंपनी जे आहे ते वेगवेगळ्या नावानं टेंडर ते वेबसाईटवर म्हणजे त्या शासनाकडे भरणार आहे. त्याच कंपनीचे जे आहे ते वेगवेगळ्या नावानं सुद्धा पंप तिथे बसू शकतात. आता काही विशिष्ट म्हणजे जवळपास आता त्यांचे येणाऱ्या वर्षामध्ये जे आहेत ते 2.5 लाखापेक्षाही जास्त पंप बसवण्याचा त्यांचा मानस आहे. शासनाचं म्हणणं आहे की बाबा ज्या शेतकऱ्यांनी
सोलार मागितले त्याला आम्ही लवकरात लवकर सोलार देऊ, कारण वीज बिल जे आहे ते शासनालाच भरायचं आहे, त्याच्यामुळे हे लवकरात लवकर तुम्हाला जे आहे ते सोलार पंप प्रोव्हाइड करणार आहेत. आता ह्या कंपन्या ज्या आहेत ह्या मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये ह्या कंपन्या ऍड होतील, पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये त्याच्यामध्ये ऍड होताना आपल्याला दिसतील. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही कंपन्या त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत. आता टेंडर तर भरपूर कंपन्याची त्या ठिकाणी आलेली आहेत. आता आणखीन एक विशेष सूचना आहे की ज्या शेतकऱ्यांचे PM कुसुम अंतर्गत मेढा अंतर्गत फॉर्म तिकडे अडकलेले आहेत, वेंडर वाचून तिथे थांबलेले आहेत, त्या साईडवर जे आहेत ते वेंडर अवेलेबल आहेत, तिथे तुम्ही वेंडर लिस्ट करून घ्या. पुन्हा त्या मेढाच्या साईडवर PM कुसुमच्या साईडवर वेंडर अवेलेबल महाराष्ट्रासाठी होतील याची ती काही शाश्वती नाही, काही गॅरंटी नाही. म्हणून जे वेंडर आहेत ते त्या ठिकाणी तुम्ही ते निवडून घ्या आणि तुमचं जे काही त्या ठिकाणावरचं काम आहे ते पूर्ण करा. कारण आता ही योजना जी आहे ते मागेल त्याला सोलार योजनेकडे हस्तांतरित केलेली आहे. म्हणजे इथून पुढचं जे काही सोलार पंपाचं काम महाराष्ट्रामध्ये होणार आहे ते मागेल त्याला सोलार योजना जी आहे महावितरणाची त्याच्या अंतर्गत ते काम होणार आहे. आणि आता नव्यानं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 10 HP पंप सुद्धा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्याकडं 5 चक्करच्या वर जमीन आहे त्या शेतकऱ्यांना 7.5 HP आणि 10 HP दोन्ही ऑप्शन त्या ठिकाणी शो करणार आहेत. परंतु जे आहे ते 10 HP साठी त्यांना स्वतंत्र जे आहे ते जेवढा वरची अमाऊंट आहे ती कंपनीला तिथे अमाऊंट ती भरायची आहे. 7.5 HP पर्यंतच त्यांना अनुदान मिळणार आहे. तसं सर्क्युलर सुद्धा आपल्या मागेल त्याला सोलार योजनेच्या वेबसाईटवर टाकलेलं आहे. ते सर्क्युलर तुम्ही त्या ठिकाणावर जाऊन बघू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.